नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्या घरासमोर छोटीशी बाग असावी, फळं आणि फुलझाडांनी घर बहरून जात असावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं। अगदी त्यासाठी टेरेस गार्डन करणं शक्य नाहीये, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जागेच्या अभावी हा पर्याय शक्य नसतो। मग ज्यांना झाडांची किंवा फुलझाडांची आवड आहे त्यांनी नेमकं काय करायचं, आपली हौस कशी भागवायची, त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि याच पर्यायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या एव्ही मधनं। मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेलच मी कुठल्या पर्यायाविषयी बोलत होते। ज्यांना झाडाची किंवा फुलझाडांची आवड आहे त्यांच्यासाठी बोन्साय ट्रीचा एक उत्तम पर्याय आहे। ही बोन्साय झाडं आकर्षित तर असतातच, पण 70 ते 80 वर्ष जुनं असलेलं झाड सुद्धा आपण छानपैकी घरामध्ये राहून घरात सजवू शकतो आणि याच बद्दल आपण आज बोलणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे बोन्साय अर्थात वामन वृक्षकला आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे प्राजक्ता काळे मॅडम यांना। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। नमस्कार। मॅडम बद्दल ओळख करून द्यायची म्हणजे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित भारतातल्या प्रथम स्त्री ज्यांनी 35 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 3333 बोन्साय वृक्षांचं संवर्धन करून जागतिक विक्रम नोंदवलेला आहे आणि नुकताच पुणेकरांच्या वतीने त्यांना पुणे प्राईड हा पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे। मंडळी, बोन्साय ही एक कला आहे। बोन म्हणजे कुंडी आणि साय म्हणजे झाड, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की कुंडीत लावलेली झाड। मग या झाडांमुळे किंवा या पर्यायामुळे आपण एकदम वेगवेगळे आणि उत्तमोत्तम असं झाडांचं संवर्धन करून आपलं घर सजवू शकतो आणि याच कलेबद्दल आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत। तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी। नेहमीप्रमाणे आपण काही गोष्टींची काळजी घेणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल आणि विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। पुन्हा एकदा मॅडम मी या कार्यक्रमात स्वागत करते। बोन्साय या कलेबद्दल, एक वेगळी कला आहे ज्यांना फळांची किंवा झाडांची आवड आहे, फुलझाडांची, पण जागेअभावी ते शक्य होत नसतं, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे असं पण म्हणू शकतो। आणि गेली 35 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्य करत आहात, तर एकंदरीतच या कलेबद्दल आणि तुमच्या या कलेच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? गेली 35 वर्ष मी बोन्साय करतेय, म्हणजे वामन वृक्ष करतेय। 35 वर्ष वामन वृक्ष म्हणजे बोन म्हणजे कुंडी, बोन म्हणजे कुंडी आणि साय म्हणजे झाड, म्हणजे आपण म्हणू शकतो की कुंडीत लावलेलं झाड म्हणजे बोन्साय, नाही का? या मोठ्या झाडांची छोटी प्रतिकृती म्हणजे बोन्साय। आयुर्वेदाचार्य, आपल्या पुरातन काळातले आयुर्वेदाचार्य
बरोबर. आपण असं म्हणू शकतो, जसं मॅडम तुम्ही म्हणालात तसं, की खूप तुम्ही गेली 35 वर्ष काम करत होतात आणि मग त्या अनुषंगाने तुमचा हा प्रवास सुरू झालेला आहे आणि मोठ्या झाडांची एक छोटी प्रतिकृती म्हणजे बोन्साय असं म्हणायला काही हरकत नाहीये, नाही का? तर या एकंदरीतच म्हणजे मुळात तुम्हाला सुरुवातीला आपण म्हणू शकतो की आवड होती झाडांची आणि म्हणून तुम्ही हा पर्याय निवडला का? काय सांगाल त्याबद्दल? मला गार्डनिंगची आवड होती आणि त्या गार्डनिंगमध्ये मला बोन्साय हा सब्जेक्ट खूप आवडला आणि त्याच्यामध्ये मी प्रगती करत गेली. मी 2000 पर्यंत पुस्तकी ज्ञानांवरती फक्त बोन्साय तयार केले आणि त्याच्यानंतर जेव्हा मला अजून इंटरनेटवरनं ह्याच्यावरनं त्याची माहिती मिळत गेली तर मी ते जास्तीत जास्त वाढवत गेले. आणि त्याच्यावरती मग अभ्यास करता करता असं लक्षात आलं की पुरातन काळामध्ये आयुर्वेदाचार्य ही झाडं औषधी वनस्पती जगवण्यासाठी किंवा त्यांना लागत असतील तेव्हा औषधी वनस्पती उपलब्ध व्हाव्यात ह्याच्यासाठी त्यांनी झाडांच्या आपल्या कुंड्यांमधनं झाडं लावायला सुरुवात केली. आणि प्रत्येक वेळेस ती झाडांची पानं तोडताना खोड्यावरची साल काढताना किंवा त्याची मुळं तोडताना ते झाड छोटं राहत गेलं आणि ते त्याला वामन वृक्ष म्हणू लागले. आणि असा हा वामन वृक्ष पुढे पसरत गेला, म्हणजे तो संपूर्ण आशिया खंडात पसरला, कारण सगळे ट्रॅव्हलिंग हे करायचे. तर त्या ट्रॅव्हलिंग मध्ये तो आशिया खंडात पसरला आणि तो जपानमध्येही जाऊन पोहोचला. आणि जपाननी त्याला कलेचं रूप दिलं आणि त्याला एक स्थान दिलं आपल्या ह्याच्यात. अगदी अगदी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो मॅडम की आपली सुरुवात किंवा ह्या ज्या वामन वृक्षाचं एक जे मूळ आहे ते भारतातलं आहे, जसं तुम्ही आयुर्वेदाचा एक छान संदर्भ दिलेला आहेतच. आणि मग त्यानंतर ते जपानकडे गेलं आणि मग त्यांनी त्याला कलेचं रूप प्राप्त केलेलं आहे. पण मुळात ही कला भारतातलीच आहे, नाही का? तर त्याबद्दल काय सांगाल? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही कला भारतातलीच आहे. झाड आणि वामन वृक्ष ह्याच्यातला फरक म्हटला तर आपण एका आर्टिस्टने विचार केलेली त्याची कलात्मक दृष्टीने जे तयार होतो तो वामन वृक्ष. तुम्ही त्याला छोट्या पॉटमध्ये लावता, छोट्या जागेत त्याला वाढवता आणि तो तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता, पण त्याला कमीत कमी 2 तास तरी 4 तास तरी जसं झाड असेल त्या हिशोबाने त्याला ऊन मिळालं पाहिजे. त्याला रोज पाणी घालणं गरजेचं असतं. त्याची छाटणी वगैरे ही जर 2-4 महिन्यानंतर कधी जेव्हा ते झाड असं वाटतं की खूप वाढलंय तेव्हा त्याला शेप देण्यासाठी, कारण हा ट्रँगल आम्ही मेंटेन करत असतो. जपाननी त्याला कलेचं रूप देताना जे काही नियम घातले की ट्रँगल असावा. आता ते नियम राहिले नाहीयेत, पण तो ट्रँगल ठेवण्यासाठी आम्ही त्याची छाटणी करत असतो. आणि ती छाटणी करतो कधी 3-4 महिन्यानंतर, 3-4 वर्षानंतर जर ते पॉट बाउंड झालं, त्याच्यात खूप मुळं वाढली आणि झाडांची वाढ होत नाही असे वाटली तर आम्ही ती मुळं कापून थोडंसं त्याला परत, कारण हे साध्या झाडांना सुद्धा करावं लागतं आणि त्याला परत आम्ही पॉटमध्ये बसवतो. अगदी अगदी. तुम्ही जसं म्हणाल तसं की मोठ्या झाडांची छोटी प्रतिकृती म्हणजे हे वामन वृक्ष अर्थात बोन्साय आपण म्हणू शकतो. घरात लागवड करता येते म्हणूनच आपण त्यांना एक छोटंसं वामन वृक्ष असं नाव दिलेलं आहे. तर मग त्यासाठी तुम्ही आता सांगितलं की छाटणी करावी लागते किंवा वेगवेगळं 2 तास तरी ऊन द्यावं लागतं. अर्थात झाड म्हटल्यानंतर ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या द्याव्या लागतातच. या व्यतिरिक्त काळजी घ्यायची असेल तर कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे? किंवा आता एखाद्याला आवड आहे आणि आता त्याला वामन वृक्षांचं संवर्धन करायचंय तर त्याला त्यासाठी अगोदर कुठलं ज्ञान असणं गरजेचं आहे? त्याला म्हणजे झाडांची आवड असणं आणि गार्डनिंगची आवड असणं हे जरुरीचं आहे. त्याच्यानंतर त्याने आपलं आवडीनुसार एखादं झाड निवडावं. झाड निवडताना हे लक्षात ठेवा की त्याचा शेंडा कापल्यानंतर ते कापला तरी ते झाड जिवंत राहू शकेल हे लक्षात घेऊन, म्हणजे थोडंसं त्या झाडाबद्दल ज्ञान प्राप्त करावं की त्याची वाढण्याची प्रक्रिया कशी आहे, ते कसं जगतं ह्याची माहिती घेऊन ते झाड आपलं घेऊन त्याच्यावरती आम्ही बोन्सायला ब्रांच ही वरती व्हर्टिकल वाढू देत नाही, आम्ही त्याला हॉरिझॉन्टल वाढवतो. आणि हॉरिझॉन्टल वाढवताना 2 ब्रांचमध्ये आम्ही असं अंतर ठेवतो की त्याच्यामधनं आम्हाला पलीकडचं दिसू शकेल असं. म्हणजे ते हॉरिझॉन्टल वाढून ते झाड असं बुटकं दिसलं तर ते खूप सुंदर दिसतं. आणि ते सगळं करताना मग त्याची औषधं पाहिजे असतात. म्हणजे आपण सगळ्याच झाडांना पेस्टिसाइड्स करतो तसं त्यालाही पेस्टिसाइड्स असतं. त्याच्यानंतर त्याला फीडिंग असतं, कारण ते छोट्या पॉटमध्ये आहे. जमिनीमधनं जी मूलद्रव्य त्याला मिळतात ती त्या छोट्याशा एवढ्याशा पॉटमध्ये मिळू शकत नाही. तर ती त्याला दर 15 दिवसांनी, महिन्यानी प्रत्येकाचं असं नियमावली बनवावी आणि त्यानुसार त्याला ते देत राहावं लागतं. अशी काळजी घेतली. आणि पाणी हे रोज घातलं पाहिजे. बरोबर. पाणी तर गरजेचं जीवनासाठी, नाही का?
एकंदरीतच 35 वर्ष तुम्ही या कलेमध्ये आहात, या क्षेत्रामध्ये आहात आणि या कलेच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सुद्धा तुम्ही खूप काम करता आहात. म्हणजे फेब्रुवारी 2018 मध्ये तुम्ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्यात भव्य परिषद आयोजित केली होती. तर त्यामागचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट हेच की ही कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या व्यतिरिक्त आणखीन काय सांगाल तुम्ही या परिषदेबद्दल? ती कला लोकांपर्यंत पोचावी, ह्या कलेचा प्रसार व्हावा अशी एक खूप मनात इच्छा होती. कारण लोकांना बोन्साय हे माहितीच नाही, लोकांकडे बोन्साय माहिती पडावे याच्यासाठी. आणि त्याच मी जेव्हा ह्या कलेचा अभ्यास करत होते तेव्हा मी खूप बाहेर देशांमध्ये फिरले आणि तिथे मी खूप एक्सपर्ट्स लोकांना भेटायचे आणि त्यांना निमंत्रण द्यायचे की तुम्ही आमच्याकडे या आणि आपण एकत्र कामं करू किंवा तुम्ही आम्हाला शिकवा. परंतु ती लोक मला नेहमी म्हणायची की तुमच्याकडे म्हणे सगळ्या भारतामध्ये जास्तीत जास्त बायका कामं करतात म्हणे बोन्सायवरती, तर तुमच्याकडे झाडांना मटेरियलही नाहीये, तर तुमच्याकडे येऊन आम्ही पुरुष लोक, कारण भारताच्या बाहेर सगळ्यात जास्त पुरुष या कलेमध्ये आहे, तर आम्ही काय काम करणार म्हणे, तिथे काय काम असणार आहे आम्हाला आणि काय शिकवणार आम्ही तुम्हाला, आणि आलं तरी आम्ही मटेरियल देतो, तो भारतामध्ये मटेरियल नाही असं ते मला प्रत्येक वेळेस म्हणायचं. मला ही गोष्ट खूप मनाला लागायची की हे असं का. आणि हे करता करता मी ठरवलं की आपण मटेरियल तयार करूया आधी. म्हणून मी मटेरियल तयार केलं. मी जवळजवळ 8-9 वर्ष मटेरियल जमिनीमध्ये वाढवलं, अर्ध जमिनीत आणि अर्ध पॉटमध्ये असं ठेवून ते मटेरियल वाढवलं मी. आणि त्याच्यानंतर विचार केला की आपण नुसतं एकेकाला बोलवलं तर काही फायदा नाही होणार आहे, आपण असा ग्रुप बोलवला पाहिजे की ज्यांना माहिती पडलं पाहिजे की भारतामध्ये खूप काही आहे. आणि ह्याच्यासाठी मग मी ही जागतिक परिषद घेतली. आणि ह्या जागतिक जेव्हा मटेरियल तयार केलं तेव्हा मला थोडंसं लक्षात आलं की ह्याच्यामधनं थोडंसं आपण रोजगारी निर्मिती करू शकतो, म्हणून ह्या परिषद घेतली. मग एकंदरीतच जे पूर्वी असं म्हणत होते की भारतामध्ये काही काम नाहीये किंवा बायकाच ह्या क्षेत्रामध्ये आहेत, तर त्यांचा ह्या परिषदेला आल्यानंतरचा त्यांचा अनुभव किंवा त्यांचा जो प्रतिसाद होता तो कसा होता? तो प्रतिसाद खूप छान मिळाला मला. म्हणजे शेवट एकतर एवढं मोठं प्रदर्शन लोकांना पाहायला मिळालं. शेवटच्या दिवशी जवळजवळ 50,000 लोक माझ्या प्रदर्शन पाहायला होते. आणि मी थोडं ते विनामूल्य ठेवलं होतं, कारण मला हे प्रदर्शन लोकांना बोन्सायची माहिती लोकांना व्हावी म्हणून मी ते विनामूल्य ठेवलेलं होतं. आणि बाहेरच्या लोकांचा प्रतिसाद खूप. आता कोणी म्हणत नाही की भारतामध्ये मटेरियल नाही असं कोणी म्हणत नाही. आणि इथेही खूप बोन्साय आर्टिस्ट आहेत, सगळ्यांनाही मटेरियल उपलब्ध होऊ शकतं ते. मग ही जी कला आत्मसात करण्यासाठी काही ठराविक प्रशिक्षण घ्यावं लागतं का, की फक्त तुम्हाला झाडांची आवड असणं आणि मग जे झाड लावायचं त्याची माहिती असणं इतपत गरजेचं आहे? नाही, ह्याच्यासाठी थोडं प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रशिक्षण घेताना आपण झाड कसं निवडावं हे एक मेन असतं. आणि ते झाड निवडणं म्हणजे आपल्या इथे फायकस ही व्हरायटी खूप आहे, खूप मुबलक प्रमाणात आहे आणि इतकी सुंदर आहे की ज्याच्यावरती, आणि त्याच्यात बारीकपणाचा फायकस घेतला ना की आपल्याला रिझल्ट खूप जास्त दिसतो. जोपर्यंत आपल्याला समोर रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत कोणालाही आनंद वाटत नाही त्या गोष्टीमध्ये काम करण्यामध्ये. त्यामुळे बारीकपणाची व्हरायटी जर निवडली तुम्ही तर तुम्हाला रिझल्ट खूप छान दिसतो. म्हणजे ती व्हरायटी निवडणं हे एक मेन महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर ह्याचं पुढचं कटिंग कसं करावं आणि ह्याला शेप कसा द्यावा हे शिकणं जरुरीचं आहे. त्याच्यानंतर त्याचं रिपॉटिंग, त्याच्यासाठी लागणारी माती तयार करणं, त्याला पाणी किती घालणं, त्याला खतं किती घालणं, कशी घालणं, हे सगळं शिकणं जरुरीचं आहे. ह्याच्यासाठी एक अभ्यासक्रमही आहे आणि तो अभ्यासक्रमानुसार आपण केलं तर हा कोर्स कला आपण करू शकतो. मॅडम, तुम्ही जसं सांगितलं की भारतामध्ये मटेरियल उपलब्ध नव्हतं म्हणून ही कला थोडीशी मागे पडली होती आणि ते उपलब्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि त्यानंतर तुम्हाला उमजलं की ह्याच्यात रोजगार संधी सुद्धा अनेक उपलब्ध आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? ह्याच्यात रोजगार संधी अशा उपलब्ध आहेत की आता मेट्रो सिटीमध्ये आपले झाडं राहिलेली नाहीयेत, कॉन्क्रीटचं जंगल झाल्यासारखं झालंय. तर प्रत्येकाला बोन्साय हा एक पर्याय आहे की त्यांनी घरात राहून ठेवून आपल्या त्याच्यावरती काम करावं. आणि दुसरं, जर हे असे बोन्साय तुम्ही घरात ठेवले आणि याच्यात कलेक्टर तुम्हाला बोन्सायवरती कामं होत नाहीयेत, मग जर कोणी असेल सधन ह्याच्यातले असतील त्यांनी बोन्साय ठेवले आपल्याकडे आणि मग त्यांना माळी जर हवे असतील की बोन्साय एक्सपर्ट्स हवे असतील की जे बोन्सायवरती त्यांच्या घरी येऊन कामं करून जातील, त्यांच्या बोन्सायची निगा ठेवतील, मग तो महिन्यातनं त्याला एक दिवस बोलवा तुम्ही, महिन्यातनं 15 दिवसांनी एक दिवस मिळा, तसं तर त्या एक्सपर्ट्स आपण निर्माण करू शकतो. ही एक संधी होऊ शकते. आणि दुसरं, बोन्सायचं मटेरियल तयार करण्यासाठी आपले शेतकरी त्यांच्या बांधांवरनं जर ही झाडं त्यांनी वाढवली तर त्यांच्या
पिकांनाही काही धोका नाहीये आणि ते बांधांवरती वाढतील ती झाडं. तसंच ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी मी जसं काम केलं की पॉट अर्धा जमिनीत आणि अर्धा वरती ठेवून प्लॅस्टिक पॉट किंवा मातीचा पॉट त्याच्यात झाडं वाढवली आणि ती मोठी केली आणि ते मटेरियल उपलब्ध करून दिलं. कारण बोन्साय आर्टिस्ट जेव्हा बोन्साय करायचं ठरवतो तेव्हा ते मटेरियल तयार करण्यामध्ये त्याचे खूप दिवस निघून जातात आणि ते दिवस वाचवण्यासाठी हे बोन्साय मटेरियल उपलब्ध करण्याचा रोजगार जर छान कोणी संधी केलं आहे. तर ही संधी खूप छान आहे. अगदी, आणि मग अशा नर्सरीज पण तयार होऊ शकतील की जिथे बोन्साय मिळत आहेत. त्याच्यानंतर लायब्ररी म्हणून तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा हॉटेल्स कुठेही लायब्ररी म्हणून आजकाल झाडं बदलतो आपण बऱ्याच ठिकाणी झाडं दर आठवड्याला बदलली जातात. तर तसे लायब्ररी म्हणूनही आपण बोन्साय हे करू बोन्साय लायब्ररी सुरू करू शकतो. म्हणजे पर्याय पर्याय उपलब्ध आहे. आहेत, हो. फक्त त्याची माहिती करून माहिती घेणं करून फार घेणं गरजेचं आहे, नाही का? गरजेचं याच विषयी आणखी बोलणार आहोत, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संदेश राठोड आपल्याशी बोलतायत अमरावतीहून. नमस्कार. हो, मी अमरावतीहून बोलून राहिलो मॅडम. नमस्कार. राठोड. हा. तर हे बोन्साय जे वृक्ष आहे याची कलम कुठं भेटते म्हटलं? बोन्साय हा वृक्ष आहे, कलम सगळीकडे. कलम म्हणजे ही आपलीच झाडं आहेत. ही झाडं तुम्हाला नर्सरीमधनं मिळतात. बोन्साय कसे तयार करायचे हे आपण शिकलं पाहिजे. बोन्साय ही कला आहे, हे कुठलं झाड नाहीये. अगदी अगदी. फोन आपला कट झालेला आहे, पण तुम्ही सांगू शकता की ही कला आहे. बोन्साय ही कला आहे. एखादा आर्टिस्ट त्याच्या कलात्मक दृष्टीने कुठल्या झाडाला पाहतो आणि तो कसे तयार करतो ह्याच्यावरती ती कला आहे. म्हणजे ती कला आहे त्या झाडाला कसं तयार करायचं. तुम्ही निसर्गात पाहता की खूप सुंदर सुंदर झाडांचे आकार तुम्हाला दिसतात, खरंय. पण तशी जर सेम छोटी प्रतिकृती बनवायची असेल तर ती तुम्ही कशी बनवाल. तर एखादं झाड तुम्ही समोर घेतलं आणि ते पाहिलं की ह्याच्यात मला ते झाड दिसतंय आणि त्यानुसार तुम्ही जर त्याची छाटणी केली तर ते झाड तुमच्याकडे बनवू शकतो. तुम्ही हे पाहू शकता, हे एका मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती आहे. फक्त मला वाटतं एक कलात्मक दृष्टिकोन जो हवा असतो. दृष्टिकोन हवा आहे आणि ती कला कशी म्हणजे ते झाड कसं कट करायचं आणि त्याला कसं वाढवायचं हे शिकलं पाहिजे. अगदी अगदी. आणि त्यासाठीच प्रशिक्षण सुद्धा आहे आणि मग ते प्रशिक्षण कसं मिळू शकेल याबद्दल आपण बोलणार आहोतच. पण पुन्हा एकदा मी मगाच्याच आपल्या मुद्द्याकडे येते की तुम्ही एक 3333 वामन वृक्षांचं संवर्धन केलेलं आहे आणि मग हे एकंदरीत जेव्हा संवर्धन करत होतात त्यावेळेचं तुम्ही सांगितलं की मेहनत तर आहेच आणि अर्थात आपली कला आपल्याला जोपासायची असते, त्यामुळे तो दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे. तर हा एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता, हा प्रवास कसा होता? 3333 बोन्साय करताना म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्याकडे एवढे बोन्साय आहेत. मी कधी बोन्साय करताना त्याचं कटिंग केलं, ते कटिंग वेस्ट जाऊ नाही दिलं. मी त्याला परत कलमं त्याची म्हणजे परत झाडं त्याची तयार केली त्याला लावून आणि ती झाडं वाढत वाढत माझ्याकडे 3300 झाली आणि ती झाडं कधी मोठी होत म्हणजे तशी मोठी होत गेली. आणि हे जेव्हा माझं एक्झिबिशन होतं तेव्हा माझ्या एक्झिबिशनला झाडं किती ठेवावी ह्याच्यावरती जेव्हा आमचा विचार चालले होते तर मी म्हटलं तर 500-600 ठीक झाली. पण माझ्या मिस्टर काळेंचं असं म्हणणं होतं की नाही 1000 तरी झाडं हवीत. आणि ती 1000 झाडं शोधताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे खूप झाडं आहेत आणि हा एक जागतिक विक्रम होऊ शकतो. आणि मग तो जागतिक विक्रमासाठी आम्ही मग प्रयत्न सुरू केले. मग आता ही झाडं जर लोकांना बघायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कशी सोय केलेली आहे? आता ही झाडं मी खूप छोट्या जागेमध्ये ठेवलेली आहे, म्हणजे खूप जवळजवळ ठेवलेली आहे. पण लोकांना बघायचं असेल तर एक माझी इच्छा एक गार्डन करण्याची आहे आणि ते गार्डन करण्याचं माझं कामही चालू आहे. पण त्याचबरोबर मला महाराष्ट्राच्या वन खात्याकडनं तळजाई टेकडी पुण्याला एक जागा देऊ केलेली आहे आणि तिथे मी त्यांच्यासाठी एक गार्डन तयार करायचं माझ्या तयारी चालू आहे त्या गार्डनची. आणि ते गार्डन तयार झाल्यानंतर लोकांना ते उपलब्ध होईलच बघायला. पण त्याच्या आधी जर खूप कोणाला बघायचं असेल तर आधी आमची म्हणजे आम्हाला आधी कळवून मग आम्ही त्याची संपर्क साधल्याशिवाय ते शक्य होणार नाही. खरे खरे. पुन्हा एकदा मी मॅडम या मुद्द्याकडे येते की प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं की कुठलं झाड आपल्याला वाढवायचंय ह्याची मूळ माहिती आणि मग त्या झाडाच्या वाढीसाठी काय काय घटक आवश्यक आहेत ते जर कळलं तर आपण ते छोट्याशा म्हणजे त्याची ती छोटीशी प्रतिकृती खूप छान पद्धतीने करू शकतो. मग याच्यासाठी जर प्रशिक्षण घ्यायचं असेल, काही ट्रेनिंग घ्यायचं असेल तर इंटरनेटच्या तर उपलब्धता आहेतच, पण या व्यतिरिक्त आणखीन कुठे हे प्रशिक्षण मिळतं का?
हो, ह्याच्या म्हणजे तुम्ही जर फक्त एक कलाकार म्हणून ह्याच्याकडे जाणार असाल तर तुम्ही पर्सनली छोटा कोर्स करू नये, फक्त बोन्साय काय हे समजून घेऊन बोन्साय कसे तयार करायचे एवढ्या ह्याच्यावरनं तुम्ही ते काम करू शकतो. पण ह्याच्यात जर तुम्ही रोजगारामध्ये तुम्हाला जायचं असेल आणि पुढे मग त्याच्यासाठी मी एक डिग्री कोर्स सर्टिफिकेट कोर्स हे केलेला आहे, डिझाईन केलेला आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठाकडनं मान्यताही मिळाली आहे. आम्ही तो साधारण जूनमध्ये सुरू करतोय तो कोर्स. बरं बरं बरं. मला वाटतं म्हणजे ज्यांना एक बागकामाची आवड आहे त्यांच्यासाठी हा डिटेलमध्ये करायचा असेल तर तो कोर्स त्यांच्यासाठी खूप उपयोगी होईल. अगदी अगदी. त्याच विषयी बोलूया, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. उर्मिला व्यवहारे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. हॅलो हॅलो. हा नमस्कार, बोला. नमस्कार मॅम, मी पुण्याहून बोलतीये. हा बोला. आपला जो प्रोजेक्ट आहे बोन्सायचा तो मला फार उत्कृष्ट वाटलाय. माझा प्रश्न हा आहे की एक बोन्साय तयार करण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? बोन्साय तयार करण्यासाठी साधारण तुम्ही मटेरियल तयार करायला धन्यवाद मॅडम 4 ते 5 वर्ष लागू शकतात आणि त्याच्यानंतर त्याला कलात्मक रूप देऊन ते बोन्साय तयार करायला तुम्हाला अजून एक 3-4 वर्ष खूप होतात. ते पण बोन्साय हे झाड हे कायम वाढत गेल्यामुळे पूर्ण बोन्साय झालं असं आपण कधीच म्हणू शकत नाही. कायम त्याच्यावरती आपल्याला कटिंग करत राहावं लागतं, कारण ते सारखं वाढत असं ही लाईव्ह कला आहे आणि त्याला शेपमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला कामं कायम करावी लागतात. अगदी अगदी. एक बोन्साय जे आहे ते विशिष्ट जातीच्याच रोपापासून केलं जातं का, किंवा काही त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत का, किंवा ह्याचे काही प्रकार आहेत का? हो, बोन्सायचे प्रकार आहेत. कारण जेव्हा आपण बोन्सायला जपानने जेव्हा कलेचं रूप दिलं तेव्हा त्यांनी 5 स्टाईल ठरवल्या होत्या त्याच्या. फॉर्मल, इनफॉर्मल, स्लाइंटिंग, सेमी कॅस्केड आणि कॅस्केड अशा 5 स्टाईल होत्या. ह्या बेसिक स्टाईलवरती आधी आम्ही कामं करायचो. त्याच्यानंतर आर्टिस्टच्या इमॅजिनेशननुसार त्याने प्रत्येक ते निसर्गात पाहतो आणि तो करतो त्याची प्रतिकृती तयार करायला सुरुवात केल्यापासून त्याच्या अजून स्टाईल्स वाढत गेल्या आणि त्या जवळजवळ आता आम्ही 19 स्टाईल्स म्हणू शकतो त्याच्यात. बरं. आपण फॉरेस्ट पाहिलं तर समोरचं सेम फॉरेस्ट आपण इथे करायचं म्हटलं तर एका ट्रेमध्ये ते फॉरेस्ट करू शकतो. समोर तुम्हाला एखादा तलाव दिसतोय आणि त्याच्या साईडला एखादं झाड दिसतंय, तुम्ही तेवढाच त्याचा फोटोशॉट घेऊन तेवढंच तुम्हाला करायचं तर तुम्ही तेही एका ट्रेमध्ये करू शकता. तसंच कधी तुम्हाला झाड असं उमळून पडलेलं दिसतं आणि त्याची 1-2 रोपं जर जमिनीत असेल आणि बाकीचं झाड असं पडलेलं आहे, मग त्याची फांदी एक फांदी ही एक झाडाचं रूप घेऊन उभी राहते, तेव्हा ते एक राफ्ट स्टाईल होऊन जाते. एखाद्या वेळेस खूप जोराचा वारा येतो आणि त्या वाऱ्याने झाडाच्या सगळ्या फांद्या एका साईडला जातात आणि त्या एका साईडला जातात तर त्याला विंडशेप स्टाईल म्हणून तुम्ही ते विंडशेप बनवू शकता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करू शकता. आणि झाडं ही म्हणजे बोन्सायचे प्रकार आणि बोन्सायचे नियम ह्याच्यात हाईट बोन्सायच्या पण असतात, जे मामे बोन्साय आहेत. त्याच्यानंतर तुमच्या हातावरती घेण्यासारखे बोन्साय असतात, स्मॉल बोन्साय असतात जो आत्ता मी दाखवला होता. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा अजून मोठे बोन्साय म्हणजे तुम्ही 1 मीटरपर्यंत बोन्साय बनवू शकता. हे बोन्साय कॅटेगरीत आहे. मग त्याच्यापेक्षाही मोठे बोन्साय बनवले तर ते बिग बोन्साय जास्त असे ठेवू शकता, म्हणजे तसं काही नाहीये. अगदी अगदी. फक्त म्हणजे काय म्हणतात, आपल्याला आपली दृष्टी केवढी व्यापक आहे, त्या व्यापक होते त्याच्यावरतीच आपण सगळं अवलंबून आहे. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच, पण पुन्हा एकदा फोन आलेला आहे तो पण घेऊया. पवन काळे आपल्याशी बोलतात यवतमाळहून. नमस्कार. हॅलो हॅलो. हा बोला. हा मॅडम. हा बोला. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता. आता मी माझं हॉर्टिकल्चर होऊन आहे मॅडम. हॅलो, सलग प्रश्न विचारा सर. हा, हॉर्टिकल्चर होऊन आहे, त्याच्यामुळे मला बोन्साय याच्यापूर्वी तयार केलेले आहे आम्ही. पण मार्केटमध्ये मॅडम त्याचे खत लागणारे औषध हे मिळत नाही ना मॅडम. नाही, आपण जी रेग्युलर झाडांना खतं वापरतो तीच सगळी वापरतो आपण. ह्याला तीच औषधं आहेत, फक्त त्याचा माइल्ड डोस करावा लागतो कारण ते पॉटमध्ये आहे झाड. हा, पॉटमध्येच करावं लागतं मॅडम. हा, पण माइल्ड डोस करावा, खूप कमी प्रमाणात द्यावा लागतो तो. तुम्ही म्हणजे सगळ्या खतांना देता त्याच्यापेक्षा तेवढं नाही द्यायचं. हा हा, ओके. त्याच्यापूर्वी मी 2 बोन्साय बनवले होते मॅडम, पण ते कसं जगले नाही मॅडम. हा, नाही, ते तुम्ही तिथे काही चूक झाली असेल, मुळं जास्त कापली गेली असतील किंवा पाणी कमी घातलं गेलं असेल. पण झाडाची
झाडाची वाढण्याची प्रवृत्ती कशी आहे ह्याच्यावरती पण सगळ्या गोष्टी असतात. आपण त्याच्यावरती काय काम करतो आणि कुठल्या सीझनला करतो ह्याच्यावरनं पण ते सगळं लक्षात करावं लागतं. अगदी अगदी गोष्टी बऱ्याच आहेत आणि त्याच गोष्टींविषयी आणखीन जाणून घेणार आहोतच. मला वाटतं मॅडमचा हा जो एकंदरीत प्रवास आहे, गेली 35 वर्षामध्ये त्यांनी सुमारे 3333 वामन वृक्षांचं संवर्धन केलेलं आहे आणि भारतातलीच ही मूळ कला पुन्हा एकदा भारतात रुजवण्याचा खूप व्यापक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल आणि आतापर्यंत त्यांना त्यांच्या या प्रयत्नासाठी मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या एव्हीमधनं. एकंदरीतच हा जो प्रवास आहे तो खरंच खूप स्तुत्य आहे आणि आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. मग ही कला आपण कशी व्यापक करायची हे आपण नक्की ठरवणार आहोतच. मॅडम, काय सांगाल, आपला हा प्रवास या चित्रफितीतनं तुम्ही जेव्हा पाहिलात तेव्हा कसं वाटतंय मागे वळून पाहताना? अनबिलिव्हेबल वाटत नाही की हे सगळं झालंय म्हणून. असं म्हणजे कधी झालं, करत गेले एवढंच फक्त आहे म्हणू शकतो, बाकी काही सांगू. पण आता इथून पुढचे तुमचे उपक्रम कसे आहेत? हा आतापर्यंतचा प्रवास आपण उलगडलेला आहे, अगदी थोडक्यात होता. खरं तर तुमचे प्रयत्न खूप आहेत, पण हा अगदी थोडक्यात आपण हा प्रवास उलगडलेला आहे. मग इथून पुढे तुमचं काय योजना आहेत? एकतर मला सर्टिफिकेट कोर्स सुरू करायचा आहे, लोकांनी ते शिकावं अशी खूप इच्छा आहे. रोजगार निर्मिती व्हावी आणि ही रोजगार निर्मिती ह्याच्यासाठी व्हावी की ही झाडं जर कोणी मला तयार करून दिली, कारण मी जेव्हा फिरत होते, सगळं बघत होते, अभ्यास करत होते, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की चायनामधनं जवळजवळ 1,00,000 झाडं दर महिन्याला युरोप आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये एक्सपोर्ट होतात. अमेरिका आणि युरोपमधली लोक आपल्या इथल्या फायकस व्हरायटीसाठी वेडी आहेत. त्यांना असं वाटतं की ही फायकस व्हरायटी, कारण ती फायकसची चकाकणारी पानं, त्याचं स्ट्रक्चर वगैरे जे पाहून ते लोकांना वेड लावतं ते, आणि त्या लोकांना वाटतं की ही झाडं आपल्याकडे असावी. त्याच्यासाठी त्यांच्या इथे टेम्परेचर नसतानाही ते टेम्परेचर मेंटेन असे ग्लास हाऊसेस तयार करतात आणि त्याच्यात ती झाडं ते ठेवतात.
आणि ही झाडं ते चायनामधनं घेऊन जातात. मला वाटतं की आपल्याकडेही तेवढी व्हरायटी आहे फायकसची, आपणही त्याचं मटेरियल तयार करून आपणही ते एक्सपोर्ट करावं. आणि हा एक्सपोर्टचा म्हणजे मला जर शेतकऱ्यांनी ती झाडं तयार करून दिली तर आपण ही पुढे एक्सपोर्ट करू शकू असं मला वाटतं. नक्कीच. आणि हा एक छान रोजगार पर्याय होऊ शकतो नाही का. एकंदरीतच मॅडम तुमचा हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये कायम तुमच्या पाठीशी असणारे तुमचे पतिदेव की त्यांचं संपूर्ण तुम्हाला सहकार्य, मार्गदर्शन आणि अर्थात पाठिंबा मिळतच गेला. आणि त्यासाठीच आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे प्राजक्ता काळे मॅडम यांचे पती मिस्टर GS काळे यांच्याशी. सर नमस्कार. हॅलो. हा बोला सर नमस्कार. 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 सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. हो नमस्कार मॅडम. एकंदरीतच मॅडमचा ह्या बोन्साय कलेमधला जो प्रवास आहे तो आम्ही आता चित्रफितीतनं उलगडून पाहिलेला आहेच. आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहात, तुमचं सहकार्य त्यांना मिळतं आहे. तर काय सांगाल या त्यांच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरीतच त्यांच्याबद्दल? मॅडम मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. एवढा महत्वाचा तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत हा विषय नेलाय आजच्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामधनं. तिच्याबद्दल जर बोलायचं असेल तर ती 35 वर्षापासून एकदम डेडिकेटेड बोन्सायवरती काम करतेय. आणि गेल्या 15 वर्षामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना तिच्या डोक्यात ज्यावेळी गेली की परदेशी लोकांनी ज्यावेळी सांगितलं की भारताकडे मटेरियलच नाही, आणि त्याच्यानंतर ती सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत ती तिच्या सहकाऱ्यांबरोबर जवळपास 30-35 लोकांबरोबर ती काम करतेय आणि ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतेय. आणि आता तिने 1 वर्ष झालं ही कला सर्वसामान्यापर्यंत कसं जाईल त्यासाठी ती प्रयत्नशील आहे. आणि ती डेडिकेटेडली म्हणजे त्याच्यामुळं मी असं म्हणेन की बरेचसे नातेवाईक, बरेचसे सोशल कार्यक्रम असे तिला खूप कॉम्प्रोमाइज करावे लागले, पण तिने स्वतःचा छंद जोपासण्यासाठी त्या सर्व गोष्टीकडे न लक्ष देता. आणि तिने अजून एक महत्वाचं केलं ज्याच्यासाठी आम्ही लोक फार प्राऊड फील करतो की तिने हे कमर्शियल होऊ दिलं नाही. ती म्हणली की हे सर्व लहान मुलासारखे आहेत माझे. ती आता 3333 झाडं आहेत, ती लहान मुलासारखं जपतीये. आणि ती ह्या कलेला राष्ट्रीय स्तरावरती मी कसं जास्तीत जास्त घेऊन जाईन आणि परदेशी लोक जी वामन वृक्ष कला मूळ भारतातली लोक आपल्या भारताकडे कसं बघतील यासाठी ती जोमाने प्रयत्न करते. वी ऑल फॅमिली मेंबर्स आम्ही सर्वजण तिच्याबद्दल फार प्राऊड फील करतो. अगदी अगदी. आणि या संपूर्ण प्रवासात तुमची त्यांना साथ मिळालेली आहेच, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही मी तुम्हाला सांगेन की एक आपल्या घरामध्ये एवढा मोठा आर्टिस्ट आमच्या जवळ आहे हे आम्हाला आतापर्यंत गेली 7-8 वर्षापर्यंत माहित नव्हतं. तिने ज्यावेळी हे बोन्साय कन्व्हेन्शनची प्लॅनिंग चालू केलं तिने 7 वर्षानंतर पूर्वीपासनं, तेव्हापासनं आम्हाला ते कळायला लागलं की एवढी मोठी आर्टिस्ट आमच्या घरात आहे. आणि नंतर मग आम्ही समजून घ्यायला लागलो की ती काय पद्धतीनं ह्या कलेकडे लक्ष देतीये. आणि हे तिचं मोठेपणा आहे की ती एवढ्या मोठ्या स्तरावर राहून एकदम साधेपणाने आमच्या सर्वांबरोबर राहते. अरे वा अरे वा. खूप खूप धन्यवाद सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. थँक्यू. मला वाटतं एका कलाकारासाठी मग ती कला कुठली असू देत आपल्या घरच्यांकडनं जी मिळालेली पावती असते ती खूप मोठी असते नाही का. काय सांगाल मॅडम तुम्ही या क्षणी? मला घरच्या लोकांकडनं खूप मोठी साथ मिळाली आहे. कारण मी कधीही ह्या गोष्टीसाठी बोन्सायसाठी कधीही मी बाहेर जायचं किंवा काही शिकायचा विचार केला तर मला सगळ्यांनी परमिशनच दिली आहे की तू जा, आम्ही बघतो सगळं, तू कर हे सगळं. मला माझ्या सासूबाईंनी कायम सपोर्ट देऊन मला त्यांनी स्वतः घर सांभाळलं पण मला बाहेर पाठवलं ह्याच्यासाठी शिक्षणासाठी. त्यांनी माझ्या मुलांनाही सांभाळलं. मिस्टरांनी संपूर्ण साथ दिली. कधीही त्यांनी कुठल्याही गोष्टीला प्रत्येक वेळेस त्यांनी साथ देऊन मला बाहेर पाठवलं आणि काम हे केलंय मी. त्यामुळे मला घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. अगदी. मला वाटतं की आपण पुन्हा एकदा बोन्साय या कलेकडे येऊया. ती कला तुम्ही जोपासतात आणि तो तुमचा प्रवास आपण अनुभवलेला आहेच. बोन्साय आणि निसर्ग, जसं तुम्ही म्हणालात की निसर्गातली कुठली छोटी प्रतिकृती आपण करू शकतो, मग ही जर सांगड घालायची असेल तर ती नेमकी सांगड कशी घालता येईल आपल्याला? बोन्साय आणि निसर्ग, मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती. तुम्ही कॉम्प्युटरवरती कामं करता, तुम्ही सारखे तुमच्या डोळ्याला ताण येत असतो आणि अशा वेळेस कुठला काही हिरवा रंग किंवा असं काही निसर्ग पाहिला की तुम्हाला आनंद निर्माण होतो. आणि अशा वेळेस असा जर निसर्ग तुमच्या समोर असेल, तुम्ही त्याच्यावरती कामं केली तर तुमची एकतर
पेशन्स पण वाढतात तुमचे, कारण त्या झाडाबरोबर तुम्ही कामं करता. त्या झाडाकडे बघताना तुम्हाला तो एक एक पान एक एक फूल येईपर्यंत तुम्ही त्याची वाट बघत, तुम्हाला रोज वाटतं की आपण ते आलं का नाही आलं का नाही असं बघत राहतो, आणि ते पेशन्स आपले ताणले जातात आणि ते झाड ते येत नाही, ते त्याचा वेळ घेत वाढत वाढत राहतं. आणि अगदी जसं तुम्ही म्हणालात तसं की संयम वाढवण्याची ही एक उत्तम कला म्हणजे बोन्साय असं म्हणू शकतो. आणि आजकालचं जे धकाधकीचं जीवन आहे, संपूर्ण सगळेजण बिझी असतात, व्यस्त असतात, लोकांना म्हणजे आपल्या लोकांसाठी त्याला सुद्धा वेळ नाहीये. मग अशा वेळेला निसर्गाशी निर्माण केलेलं एक छोटंसं नातं खूप मनाला आनंद निर्माण करून जातं, नाही का? काय सांगाल मॅडम? आता तुम्ही बघता ना, आपण जर घरात एका तुळशीला जरी पाणी घातलं तरी आपल्याला ती एक शक्ती मिळते. तसंच या झाडांना तुम्ही पाणी घाला, या झाडांवरती प्रेम करा, तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप शक्ती मिळेल आणि खूप समाधानही मिळेल. सध्या प्रदूषण आता खूप प्रदूषणही वाढतंय. अशा वेळेत ही झाडं आणि झाडं राहिलेली नाहीये. तुम्ही पुढच्या मुलांना मोठी झाडं कुठे तुम्हाला दिसत आहेत तशी ती तुम्हाला पाहायला जंगलात वगैरे जी राखीव जंगले तिथेच जावं लागणार आहे. तर ही झाडं तुम्ही छोटीशी रस्त्याच्या पाहिली ती आपल्या घरातही आहे, तर ते मोठ्या मुलांनाही आपल्याला दाखवता येतील. आणि घर सुद्धा सजावटीलाही त्याचा उपयोग होऊ शकतो. अगदी अगदी तुम्ही जसं म्हणाल तसं की कुठलं झाड लावायचंय ह्याची एक माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न सुद्धा आला होता की खतांचं प्रमाण किंवा औषधाचं प्रमाण, आणि तेव्हा तुम्ही सांगितलं की माइल्ड डोस द्यायला लागतो. मग एकंदरीतच समजा एखादं कुठलंही झाड असू देत, कुठलीही जात असू देत, त्याचं जर मला वामन वृक्ष संवर्धन करायचंय तर कुठल्या कुठल्या गोष्टी मी लक्षात घेतल्या पाहिजेत? त्याला अगदी पुरेपूर सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे, पाणी मिळणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आणखीन कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे ही कला आत्मसात करण्यापूर्वी? पहिलं तर ते झाड कसं वाढतं, त्याची प्रकृती, त्याचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. कुठलं झाड कुठल्या प्रकारे वाढतं की त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर त्याला खतं द्यायचं. खतं देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त ऑर्गॅनिक खतांचा वापर केला तर ते जास्त त्याला माइल्ड होऊ शकतो. म्हणजे तुम्ही रोगर न वापरता गोमूत्र वापरलं रोगरच्या जागेवरती तर ते जास्त उपयोगी, म्हणजे जास्त चांगलं आहे. शेणखत, लेंडीखत हे वापरून तुम्ही खत तयार केलं आणि जी माती तयार करायची ती मातीमध्ये तेच मिक्स केलं तर हे जास्त चांगलं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही बाकी जी खतं तुम्ही सगळी वापरतात, म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स वगैरे द्यावे लागतात, ते अगदी माइल्ड प्रमाणात आपण झाडांना दिले पाहिजे. आणि पाणी घालणं हे मस्ट गरजेचं आहे त्या झाडाचं. म्हणजे ते पॉट मधली माती ही कधी वाळली एकदम पूर्ण कोरडी झाली असं होऊ नये, म्हणजे ते तहानलेलं दिसू नये कधी झाड, त्याला पाणी असावं कायम, असं त्याचं केलं पाहिजे. आणि हे झाड निवडताना तुम्ही झाडांचे म्हणजे आपल्या इथे असलेले खूप प्रकार आहेत. म्हणजे फायकस बघता तुम्ही, फुलांच्या झाडांमध्ये तुम्ही बोगनवेल बघता, कामिनी बघता, रायटियासारखी झाडं आहेत. आपल्या डोंगरामध्ये वाढणारी झाडं म्हणजे हिमालयामध्ये वाढणारा जुनिपर तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये पाईन आहेत. समुद्रकिनारी वाढणारा सरू घेऊ शकता. प्रत्येक आता हा समुद्रकिनारी वाढतो म्हणून ह्याला काय लागणार ह्याचा अभ्यास केला पाहिजे. हा डोंगरामध्ये वाढतो म्हणजे हा कधी म्हणजे आता हिमालयातला हा हे झाड आहे तर हे कधी ह्याचं सगळं कटिंग केलं पाहिजे, कधी ह्याच्यावरती काम केलं पाहिजे, हा सगळा अभ्यास करतच आपण त्या झाडा बोन्साय बनवू. अगदी अगदी. आणि मला वाटतं तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं की अभ्यास तर करणं गरजेचं आहेच, पण त्याबरोबर तुमचा संयम राखणं सुद्धा खूप गरजेचं, आणि ते ही कला शिकवते असं म्हणायला काय हरकत नाहीये. याच विषयी आणखीन बोलूया, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. निलिमा आपल्याशी बोलतात विलेपार्लेहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम, मी आता आपली मुलाखत ऐकते आणि खूप आपले झाडांचे जे कलेक्शन बघून खूप आनंद झाला. पण मला असं विचारायचं होतं की आम्हाला जर त्याला व्हिजिट करायची असेल, आमचा एक ग्रुप आहे जो बोन्साय शिकलेले आहेत, तर आपण आपल्यापर्यंत कसं पोहोचायचं? आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. मॅडम जो फोन आला होता की जर त्यांनी एक बोन्सायचं प्रशिक्षण घेतलेलं आहे किंवा त्यांचा एक ग्रुप आहे आणि त्यांना जर तुमच्या या संपूर्ण क्षेत्राला भेट द्यायची असेल तर त्यांनी कसा संपर्क साधायचा? त्यांनी माझी वेबसाईट, माझा ईमेल आयडी आहे bonsai@bonsai-namaste.com. तर त्याच्यावरती त्यांना कधी यायचं ह्याची वेळ कळवावी, दिवस कळवावा,
आम्ही जर अवेलेबल असू तर आम्ही त्यांना नक्कीच उत्तर देऊन त्या दिवशी बोलवून घेऊ आम्ही. अगदी अगदी. पुन्हा एकदा मी आपल्या मुद्द्याकडे येते की एकंदरीतच बोन्साय म्हणजे निसर्गाची प्रतिकृती किंवा तुम्ही म्हणाल तसं की निसर्गाच्या खूप जवळ जाण्याचा हा एक छान अनुभव असतो नाही का. हो. आणि मग आता सध्या जे वृक्ष संवर्धनासाठीचे वेगवेगळे उपाय चाललेले आहेत त्या अनुषंगाने ही कला खूप काही शिकवून जाते आपल्याला. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? बरेच वृक्ष आता जागा नाही म्हणून एकतर वृक्षतोडीमुळे खूप वृक्ष नामशेष होत चाललेले आहेत. असे वृक्ष आपण ह्याच्यामध्ये जगवू शकतो किंवा त्यांना छोट्या जागेत वाढवू शकतो, कारण जागा नाही म्हणून तोडून टाकतायत वृक्ष. तर ते आपण एक पॉटमध्ये घेऊन त्यांना वाढवू शकतो, त्यांना जगवू शकतो. म्हणजे ते नामशेष होणाऱ्या जाती आपल्याकडे राहू शकतील एकतर. आणि छोट्या जागेमध्ये खूप झाडं तुम्ही ठेवू शकता, कारण ते जवळजवळ ठेवूनही तुम्ही त्यांची वाढ होऊ शकते, कारण त्यांना तुम्ही कटई करून करत राहता, त्यामुळे ती त्यांची खूप वाढ होऊ शकते. आणि एखादं म्हणजे तुम्ही एखादं फॉरेस्ट असं तयार केलं घरात, तर ते घरात फॉरेस्टचं रूप देतं तुम्हाला एका ट्रेमध्ये. तर त्या पद्धतीने तुम्ही निसर्गाला आपल्या अतिशय जवळ आणू शकता, जवळ पाहू शकता. अगदी अगदी. एखादी झाड किंवा एखाद्या म्हणजे जातीचं झाड आपण लावलेलं आहे आणि मग त्याची व्यवस्थित ज्या काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे त्या पद्धतीने काळजी करून आपण त्याचा बोन्साय केलेला आहे, पण त्या झाडाचं वय हे कशावरनं ठरवायचं? झाडाचं वय ठरवायची ही तर एक मोजमाप आहे त्याचं. पण साधारण आम्ही जे बोन्साय करतो ते आम्ही असं घेतो की आम्ही ज्यांच्याकडनं झाडं घेतो त्यावेळेस त्याच्याकडनं हिस्ट्री घेतो की हे झाड तुझ्याकडे किती वर्षापासून आहे, तू कधी लावलंस काय, म्हणजे असं करत करत ती हिस्ट्री घेतो आणि ती आम्ही लिहून ठेवतो आणि त्याच्यावरनं आम्ही आमचं त्या बोन्सायचं वय सांगतो तुम्हाला. साधारण एक बोन्साय किती वर्षापर्यंत टिकू शकतं का ते? जपानमध्ये तर 800 वर्ष जुनी झाडं मी पाहिलेली आहेत. मी स्वतः बोन्साय 800 वर्ष जुनी बोन्साय मी पाहून आलेले, कारण जपानमध्ये ही वंश परंपरेने ते चालतात. म्हणजे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे ते जशी आपली संपत्ती होत जाते तशी ते पास होत जातं. आणि त्याच्या घरात प्रत्येक जण म्हणजे सून निवडताना ते किंवा कोणी त्यांच्या घरात नवीन येतात ते पाहतात की त्या व्यक्तीला बोन्साय येतं की नाही, त्याच्या माहिती आहे की नाही, आणि तसे ते सून निवडतात किंवा त्याला माहिती असली पाहिजे असं असतं. आणि ते बोन्साय ते म्हणजे एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे जातात आणि ती लोक ते बोन्सायमध्ये अभ्यास करून ते ठेवतात त्यांचे. अगदी अगदी. म्हणजे मला वाटतं आपल्या भारतीयांनी. आणि तिथे दुसरं अजून एक असं पण आहे की आज माझ्याकडे बोन्साय आहे आणि मला काही कारणाने ते विकायचंय, तर मी ते विकते. म्हणजे माझं बोन्साय तुम्ही सांभाळताय पण ते मला विकायचंय म्हणून मी तुम्हाला सांगते की ते विकायचं, तुम्ही ते दुसऱ्याला विकता पण ते राहतं तुमच्याकडेच, कारण तो पण ते बोन्सायची निगा घेऊ शकत नाही. तर त्यावेळेस ते माझ्याकडे काही कार्यक्रम असेल ना तर मी ते बोन्साय तेवढ्या वेळापुरती घरी नेते आणि परत तुमच्याकडे येते. आणि हा जो बोन्साय सांभाळण्याचं म्हणजे संगोपनाचं जे हे असतं त्याचं मी तुम्हाला मोबदला देत असते, असंही तिथे चालतं. वा वा वा. मला वाटतं तुमच्या पुढच्या सगळ्या उपक्रमामध्ये हे भारतात हे पण व्हावं असं माझ्या मनात आहे. अगदी अगदी अगदी. एकंदरीतच वृक्ष संवर्धनासाठी काय केलं जाऊ शकतं याबद्दल तुम्ही बोललेला आहातच. आणि एक खूप छान या जगात कलेला या महत्व आहे. जपानने जास्त ही कला पुढे नेली किंवा त्याला कलेचं रूप दिलं, जरी मूळ भारतात असलं तरी सुद्धा. तर जगात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही कला काय सांगते? एकंदरीतच व्यावसायिक दृष्टिकोन या कलेचा कसा आहे? व्यावसायिक दृष्टिकोन असा आहे की ह्याला आपण म्हणजे कोणी कलेक्टर असेल, म्हणजे मला बोन्साय आवडतात, मी सगळे बोन्साय ठेवू शकतो, परंतु मला कामं करता येत नाही बोन्सायवरती आणि म्हणजे मी करू शकत नाही, तर मी अशा वेळेस एखादा माळी ठेवून ज्याला बोन्साय माहिती आहे तर ते माळी ठेवून त्याच्याकडनं काम करून म्हणजे त्याला बोन्साय शिकलेला माळी हवा आणि त्याला कसं तयार करायचं, काय करायचं, त्याचं संगोपन कसं करायचं हे त्या व्यक्तीला माहिती असावं. अशा व्यक्तीकडनं त्याचं संगोपन करून घेऊ शकते. किंवा दुसरा उपाय मी कोणाला सांगू शकते की ही बोन्साय तुम्ही सांभाळा. हा आता मगाशी मी सांगितलेला तो एक आहे. आणि
तिसरा आपण त्याचं मटेरियल तयार करून ते नक्कीच, नक्कीच. एक्सपोर्ट करणं हा एक आहे. मला वाटतं रोजगार संधी खूप उपलब्ध आहेतच. ही कला आत्मसात करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आणि निसर्गाची जर आवड असेल तर निसर्गाच्या जवळ जाण्याचा खूप छान अनुभव या कलेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळू शकतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/DD सह्याद्री. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊ शकता. sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. सखी सह्याद्रीचा आजचा कार्यक्रम आणि इतर अनेक कार्यक्रम आपण युट्यूबवर सुद्धा पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान या कलेबद्दल स्पष्टीकरण केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.